श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. हिंदू धर्मानुसार सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाला अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा नकारात्मकता वाढते. त्यामुळे या ग्रहणादरम्यान पूजा करणे किंवा कोणतेही शुभ कार्य करणं अशुभ मानलं जातं. ग्रहणामध्ये सूतक काळावर विशेष लक्ष दिले जाते. या काळात काही नियमांचे पालन करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आहे तर ते भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे विशेषतः गर्भवती महिलांनी कोणते ग्रहणाचे नियम पाळावेत, कधीपासून कधीपर्यंत सूतक काळ असणार आहे, तसेच वेद काळ, ग्रहणाचा मध्य, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीमुळे चंद्रापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. अशा परिस्थितीत आपल्याला चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहणादरम्यान चंद्र कधी एकदम काळा दिसतो तर कधी तांबूस दिसतो. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. होळीच्या दिवशीच ही खगोलीय घटना घडत असल्यामुळे धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत गेल्यावर काही भागात ब्लड मूनचे लालसर दृश्य दिसते. 3 मार्च 2026 रोजी होळीच्या दिवशी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण हे दुपारी 3:20 सुरू होऊन ते सायंकाळी 6:47 असणार आहे. पंचांगानुसार 3 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण साधारणतः 3 तास 27 मिनिटे चालेल. तर ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो आणि ग्रहण कालावधी संपल्यानंतर सूतक काळही संपतो. तर बघा, गर्भवती महिलांनो विशेष लक्ष द्या. सूतक काळ हा सकाळी 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सुरू होईल आणि ग्रहण संपल्यानंतर म्हणजेच 3 मार्चच्या संध्याकाळी 6:47 सूतक काळ म्हणजे ग्रहण संपल्यानंतर सूतक काळही संपेल. तर साधारणतः सकाळी 6:20 पासून ते सायंकाळी 6:47 आपल्याला हे ग्रहण पाळायचं आहे. तर हे ग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे आपल्याला पूर्ण दिवसभर हे ग्रहण पाळायचं आहे. तर हे ग्रहण कसं पाळायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण यापुढे पाहणार आहोत. विशेषतः गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत, कोणती काळजी घ्यावी यापुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी आपण पाहूया हे चंद्रग्रहण कुठे कुठे दिसणार आहे. तर हे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याचे सर्व वेद असतील, नियम असतील तर ते पाळायचे आहेत. तसेच भारतामध्ये हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे. तर हे चंद्रग्रहण दिल्लीमध्ये, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थानमध्ये अंशतः हे चंद्रग्रहण दिसेल. तसेच आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणिपूर आणि बंगाल या ईशान्येकडील राज्यामध्ये काही भागात सुद्धा हे चंद्रग्रहण दिसणार आहे. तसेच हे चंद्रग्रहण जगभरात अनेक ठिकाणून दिसेल. पश्चिम आशियातील पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अमेरिका आणि रशिया या देशामध्ये सुद्धा हे ग्रहण दिसणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे, ज्यामुळे त्याचा सूतक काळ देखील वैध राहणार आहे. म्हणजे सूतक काळ आपल्याला पाळायचा आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार आहे, त्यामुळे आपल्याकडे या ग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यता देखील आहे. आणि ग्रहण पाळणं म्हणजे खूप कट्टरपणे किंवा खूप कठोरपणे पाळणे. काही गोष्टी ज्या आपल्याकडे पारंपरिक सांगितलेल्या असतात अगदी त्याप्रमाणे ग्रहण पाळणे म्हणजे चुकीचं आहे. तसं ग्रहण पाळणं गर्भवती महिलांनी बिलकुल करू नये. म्हणजे ब्रह्मांडामध्ये ही घटना घडत आहे. ग्रहण कुठल्याही भागात दिसत असलं तरी त्याचे सूक्ष्म कण हे वातावरणामध्ये मिसळलेले असतात. अशावेळी गर्भवती महिला या जास्त सेन्सिटिव्ह झालेल्या असतात. मग अशावेळी या ग्रहण काळामध्ये ज्यावेळी ही घटना घडत आहे त्यावेळी नामस्मरण करावे, जप करावा, अनुष्ठान या गोष्टी तुम्ही या दिवशी करू शकता. तसेच हनुमान चालीसा असेल, स्तोत्र असेल, रामचरितमानस अशा गोष्टी आपण या दिवशी वाचू शकतो, ऐकू शकतो. गणपती अथर्वशीर्ष असेल, गणपती स्तोत्र असेल, गणपती मंत्र असेल, हे सुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता. परंतु अगदी जास्त स्ट्रिक्ट हे ग्रहण पाळू नये. विशेषतः गर्भवती महिलांनी जेवण न करणे, पाणी न पिणे या गोष्टी गर्भवती महिलांनी टाळाव्या. त्यांच्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत म्हणजेच लघवीला जाणे, टॉयलेटला जाणे, पाणी पिणे, जेवण करणे या सर्व क्रिया त्यांनी रोखून धरू नये.
अशा गोष्टी जर तुम्ही रोखून धरल्या तर तुमच्या होणाऱ्या बाळावर आणि तुमच्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तर या गोष्टी गर्भवती महिलांनी कटाक्षाने टाळाव्यात. म्हणजेच ज्या तुमच्या नैसर्गिक क्रिया आहेत तर त्या तुम्ही करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. मन शांत ठेवावं. मंडळी, ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो. ते सक्रिय होतात. चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसावर होतात हे सांगितलं गेलेलं आहे. या काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतो. त्यात गर्भवती स्त्रिया या 2 जीवांचा सांभाळ करत असतात. बाह्य स्थितीत त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायला हवी असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे. हिंदू धर्मामध्ये कुंडलीतील ग्रहाच्या हालचालीवर तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्रग्रहण दोन्ही सर्व 12 राशींच्या लोकांवर परिणाम करतात. मंडळी, धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही या नियमांचं पालन नक्की करू शकता. असं मानलं जातं की ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होत नाही. धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये. विशेषतः गरोदर महिलांनी ग्रहण काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण काळात व्यक्तीच्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच चांगला किंवा वाईट परिणाम होतो. तर हा परिणाम टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या काळात काही खास गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणतेही विशेष काम करू नये. असे केल्याने न जन्मलेल्या बाळावर ग्रहणाचा वाईट परिणाम होतो. तर ते असे कोणते नियम आहेत जे की ग्रहण काळात गर्भवती महिलांनी पाळायला हवेत? तर या नियमांचे म्हणजेच मी जे पुढे तुम्हाला नियम सांगणार आहे तर त्याचे पालन केल्याने गर्भवती महिलांच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे निरोगी जन्माला येईल. तर ते नियम आपण यापुढे जाणून घेऊयात. तर सर्वात पहिला नियम असा आहे तीक्ष्ण वस्तू. तर गर्भवती महिलांनी ग्रहण काळात चाकू, कात्री, सुया इत्यादी ज्या काही धारदार वस्तू असतील तर त्या वस्तू या दिवशी वापरणं टाळायचं आहे. म्हणजे साधारणतः सकाळी 6:20 ते संध्याकाळी 6:47 आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे. दुसरा नियम असा आहे ग्रहणादरम्यान घराबाहेर पडू नये. गरोदर महिलांनी चंद्रग्रहण काळामध्ये घराबाहेर पडणे टाळावे. असे मानले जाते की जर एखाद्या महिलेने ग्रहण पाहिले तर त्याचा थेट परिणाम तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. जन्मानंतर मुलाच्या शरीरावर काही ना काही डाग नक्कीच असतात. तिसरा नियम असा आहे ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये. गरोदर महिलांनी ग्रहण काळात तयार केलेले अन्न खाऊ नये. असे म्हणतात की यावेळी पडणारे ग्रहणाचे जे काही हानिकारक किरण असतात तर ते अन्न दूषित करतात. ग्रहण सुरू होण्याआधी तुळशीची पाने त्या अन्नामध्ये टाका आणि ग्रहण संपल्यानंतर ते काढून तुम्ही ते अन्न ग्रहण करू शकता. कारण असं केल्यामुळे ग्रहणानंतरही ते अन्न शुद्ध राहते. बघा, गर्भवती महिला या 2 जीवांचा सांभाळ करत असतात. तर तुम्हाला दिवसभर सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे ग्रहण असणार आहे सूतक काळ पकडून. तर त्यामुळे तुम्हाला इतका काळ तुम्हाला भूक सहन होणार नाही. त्यामुळे तुम्ही जेवण करू शकता. तुम्हाला पाणी प्यायचं असेल पाणी पिऊ शकता. टॉयलेटला जाणं, बाथरूमला जाणं या ज्या काही तुमच्या नैसर्गिक क्रिया आहेत त्या तुम्ही करू शकता. फक्त की सकाळी तुम्ही स्वयंपाक करू नका किंवा झोपू नका, घराबाहेर पडू नका. या गोष्टी फक्त तुम्हाला टाळायच्या आहेत. त्यानंतरचा चौथा नियम असा आहे ग्रहणानंतर अंघोळ करणं आवश्यक आहे. बघा, ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलेने तसेच इतर ज्या काही व्यक्ती असतील तर त्यांनी सुद्धा ग्रहणानंतर अंघोळ ही केली पाहिजे. ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलांनी अंघोळ करावी. तसे जे कोणी पूजापाठ करणार असतील किंवा जे काटेकोरपणे ग्रहणाचं पालन करतात तर त्यांनी सुद्धा ग्रहण सुटल्यानंतर म्हणजे 3 मार्च रोजी सायंकाळी 6:47 अंघोळ करून पूजापाठ वगैरे ते करू शकतात. तसेच यानंतरचा पुढचा नियम असा आहे ग्रहण काळात पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवणे टाळावे. याशिवाय ग्रहण काळात झोपणे, कोणतेही औषध घेणे, देवाच्या मूर्तींना स्पर्श करणे टाळावे. 6वा नियम असा आहे अनादी काळापासून असे मानले जाते की ग्रहणाचा
गर्भाच्या विकासावर परिणाम होतो आणि गर्भवती महिलेच्या शरीरात हार्मोनल बदल देखील होतात. या बदलांमुळे गर्भवती महिलांच्या मूडमध्ये स्विंग, चिंता आणि लालसा जाणवते. याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरीही हा धोका टाळण्यासाठी भारतात गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर पडण्यास मनाई केली जाते. म्हणजेच त्यांनी ग्रहण जोपर्यंत आहे तोपर्यंत घराबाहेर पडू नये असे सांगितले जाते. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही धार्मिक गोष्टीवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही या नियमांचं पालन नक्कीच करू शकता. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, परंतु तरीही तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी हे ग्रहण नक्कीच पाळू शकता. गर्भवती महिला असतील किंवा इतर कोणीही असेल तर ग्रहण आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. कारण ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे आणि ग्रहणामुळे तुमच्या बाळावर तुमच्यावर काही विपरीत परिणाम होईल असं बिलकुल नाही. फक्त मोठ्यांचं ऐकण्याचा आपल्याला समाधान मिळावं. पूर्वापारपासून आपल्याकडे या ज्या काही रूढी परंपरा आहेत, चालीरीती आहेत तर त्या चालत आलेल्या आहेत, म्हणून आपल्याला हे ग्रहण पाळायचं आहे. ग्रहण काळात असं म्हटलं जातं की धार्मिक कार्य केले तर त्याचे पुण्यफळ अधिक मिळतं. त्यामुळे ग्रहण काळामध्ये तुम्ही जप, मंत्र, अनुष्ठान या गोष्टी करणं, तसेच हनुमान चालीसा, दुर्गा सप्तशती पाठ, गणपती अथर्व शीर्ष शेल या सगळ्या गोष्टी करणं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण ग्रहण काळामध्ये देवाचे नाम, जप, मंत्र हे जर तुम्ही केलं तर त्याचं पुण्यफळ हे अधिक पटीने मिळतं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे तुम्हाला मनाची शांती देखील मिळेल आणि मनात जी काही थोडीफार भीती असेल तर ती देखील दूर होईल. तुम्ही गर्भवती असाल तर कुठलंही ग्रहण अतिशय स्ट्रिक्ट पाळणं गरजेचं नाही. म्हणजेच लघवीला न जाणं, जेवण न करणं या सगळ्या गोष्टी तुम्ही करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच तुम्ही ग्रहण काळामध्ये या गोष्टी स्ट्रिक्ट पाळण्याची गरज नाही. तुम्ही या सर्व ज्या काही तुमच्या नैसर्गिक क्रिया आहेत तर त्या करू शकता. तर मंडळी, हे ग्रहण पाळावं की नाही ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. तरीसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही ग्रहण असले तरी ते पाळले जाते. मोठ्यांनी आपल्यावर तसे संस्कार केलेले आहेत, म्हणून फक्त मोठ्यांचं ऐकल्याचं आपल्याला समाधान मिळावं, कुठलीही शंका कुशंका मनात राहू नये यासाठी ग्रहण कालावधीत तुम्ही धार्मिक पठण, गणपती अथर्व शीर्ष अशा गोष्टी तुम्ही म्हणू शकता, वाचू शकता. काही गोष्टी शक्य असतील तेवढ्या तुम्ही नक्की करू शकता आणि जेवढे नियम तुम्हाला पाळता येतील तेवढे तुम्ही नक्कीच पाळू शकता. परंतु अगदीच टॉयलेटला न जाणं, बाथरूमला न जाणं, जेवण न करणे या गोष्टी तुम्ही टाळाव्या, म्हणजे गर्भातल्या बाळाला काही हानी होणार नाही. मंडळी, चंद्रग्रहणाचा मनुष्याच्या जीवनावर का परिणाम होतो? तर सगळ्यात महत्त्वाचं, चंद्र हाच मुळी आपल्या मनाचा कारक आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं. जसा चंद्राचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो तसाच मनुष्याच्या मनावर सुद्धा होतो. चंद्राच्या कलेनुसार समुद्राला भरती ओहोटी येते, बरोबर ना? मनुष्याच्या शरीरात तर 70% पाणी आहे. मग चंद्राचा परिणाम मनुष्याच्या शरीरावर होतच असणार यात काही शंका नाही. आणि म्हणूनच चंद्रग्रहण काळामध्ये ध्यान, जप, साधना करायला सांगितली जाते, जेणेकरून मन शांत राहील, मनात अस्वस्थता येणार नाही, मन निरोगी राहील. आणि हो, मनाला प्रसन्न करण्यासाठीच तर आपल्याकडे प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता सणवार हा येतच असतो. आशा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल. अजूनही काही तुमची शंका असेल तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. तसेच होळी नेमकी कधी साजरी करावी, होळी दहन नेमकं कधी करावं, धुलीवंदन कधी करावं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. जर तो तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.